मुंबईतल्या रस्त्यांवर राज्यातल्या चौकाचौकांमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। होय, निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे आणि ही मागणी केलेली आहे उत्तर भारतीय विकास सेनेनं। आणि उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते खवळलेत। काय होऊ शकतं राज्यात आणि का बरं ही मागणी करण्यात आलेली आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। मुंबईत पुन्हा मनसे विरुद्ध उत्तर भारतीय। हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ। निवडणुकांआधी पेटणार परप्रांतीयांचा वाद। मनसे भैयांना मुंबईत राहू देणार का? कानफटीतच बसणार। राज ठाकरेंच्या या आदेशानंतर मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांविरोधात आक्रमक होत मनसेनं आपल्या स्टाईलनं प्रतिक्रिया दिली। या घटनांनंतर राज ठाकरेंच्या विरोधात पुन्हा एकदा उत्तर भारतीय आक्रमक झालेत। राज ठाकरे हे हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत उत्तर भारतीयांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मनसेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। मनसेवर बंदीची याचिका दाखल केल्याची बातमी आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते खवळले आणि आता मात्र मनसेनं थेट आरपारची भाषा करत परप्रांतीयांना अंगावर घेतलंय। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्या नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। मुळात तुम्ही याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते। विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेत निवडणुका लढवल्या, मात्र त्यांच्या पदरी पुरतं अपयश आलं। यानंतर राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून मराठीची गुढी उभारण्याची भूमिका पुन्हा घेतली आणि मराठीचा राग आळवला, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीचा आग्रह धरत आंदोलनं पुकारली। मात्र आता थेट राज ठाकरेंच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणीच उत्तर भारतीयांनी केली आहे। दरम्यान बंदीचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला नसून तो अधिकार केंद्र सरकारला आहे। त्यामुळे येणाऱ्या बिहार निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा राज्यात परप्रांतीय विरुद्ध मराठी हा संघर्ष पेटलाय। त्यामुळे सुप्रीम कोर्ट मनसेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणार की उत्तर भारतीयांच्या याचिकेला केराची टोपली दाखवणार, याकडे लक्ष लागलंय। कानफटीतच बसणार। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।